साहिल, तू इथे थांब, मी येतो, असं म्हणत अर्णव घरात गेला. सीमा अर्णवला पाहून घाबरली, पण स्वतःला सावरत म्हणाली, अर्णव तू इथे का? आपल्या बायकोला भेटायला येऊ शकत नाही का? आपले लग्न झाले नाही, त्यामुळे मी तुझी बायको नाही. तू माझी बायको आहेस, विसरलीस? त्या दिवशी तूच तर म्हणाली होतीस की तू माझी बायको आहेस. अर्णव, तुझ्या मर्यादेत राहा, नाहीतर काय करशील? पुन्हा माझ्यावर आरोप करशील? कर, मला भीती नाही. फक्त एक उत्तर दे. तू माझ्यावर प्रेम करत होतीस, मग असं का केलंस? माझी चूक काय होती? तुझी चूक ही आहे की तू अशोक मेहराचा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम नाही करत. मी तुझ्यावर फक्त आणि फक्त द्वेष करते. पहिल्यापासून आजपर्यंत फक्त द्वेष. एवढा द्वेष होता तर माझा जीव घेतला असता, पण माझ्या प्रेमाला शिवी दिलीस. तुझ्यामुळे कोणी प्रेमावर विश्वास ठेवणार नाही आणि मी तुझ्या वाचून राहू शकत नाही. चल, आपल्याला लग्न करायचं आहे. आजी वाट पाहत आहेत. कुठलाही लग्न होणार नाही, समजलास? मी आधीच लग्न केलं आहे आणि जर तू जबरदस्ती केलीस तर मी तुला पुन्हा जेलमध्ये टाकीन. असं म्हणत सीमाने कोर्ट मॅरेजचे पेपर्स अर्णवसमोर फेकले. अर्णव चकित झाला आणि मग संतापाने तिच्याकडे पाहून म्हणाला, आजपर्यंत माझं प्रेम पाहिलं आहेस, आता अर्णवचा द्वेष बघशील आणि पुढे माझ्यासमोर हात जोडून माफी मागशील तरी माफ नाही करणार, असं म्हणत अर्णव तिथून निघून गेला. अर्णव, माझं बाळ, सुरेखा आजी त्याला मिठीत घेत म्हणाल्या. अर्णवही तिच्या मिठीत रडून दिला. थोड्याच वेळात तो शांत होऊन आपल्या खोलीत गेला आणि सलग 3 दिवस खोलीतून बाहेरच आला नाही. साहिलने कसंबसं करून अर्णवची केस बंद करून घेतली. त्यानंतर अर्णवने ऑफिस जॉईन केलं, पण तो पूर्णपणे बदलला. जो हृदय कधी प्रेमाने धडधडायचं ते आता थंड पाषाण झालं होतं. त्याने मनाचं ऐकणं सोडून दिलं होतं. आणि ही सीमा, अर्णववर एवढा अन्याय केल्यानंतरही ती काही बदलली नाही. स्वतः लग्न करून सुद्धा अर्णवच्या आयुष्यात जहर पसरवत राहिली. अर्णव इतक्या वेदनेत आहे पण दाखवत काहीच नाही. निशाली सोनाक्षीला सांगत होती. सोनाक्षीच्या डोळ्यांतून अश्रू थांबतच नव्हते. सोनाक्षी, अजूनही वेळ आहे, समजून घे. तो माणूस नव्हे, आता एक पाषाण झालाय. निशालीने सोनाक्षीचा हात हातात घेत हळूच सांगितलं, ताई, त्यांच्याजवळ हृदय आहे, माझ्यासाठी तेच खूप आहे. त्या मनात पुन्हा प्रेम कसं निर्माण करायचं हे मला करू द्या. तुम्ही फक्त प्रार्थना करा की माझं प्रेम अर्णवला बदलून टाको. निशाली सोनाक्षीला मिठी मारत म्हणाली. तेव्हा सोनाक्षीच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल आली. मला काहीतरी सांगायचं आहे. खूप दिवसांपासून विचार करत होते पण बोलता येत नव्हतं. सोनाक्षी रूममध्ये अर्णवकडे पाहत म्हणाली, जो लॅपटॉपमध्ये काम करत होता. त्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले नव्हते. मी एका व्यक्तीला भेटायला गेले होते. जेव्हा आपण मनालीला गेलो होतो तिथे त्या माणसाने मला बेशुद्ध करून काही फोटो घेतले होते आणि त्याच फोटोंच्या आधारे तो मला ब्लॅकमेल करत होता. तो माणूस माझ्या घराजवळच राहतो आणि आधीही मला खूप त्रास दिला होता आणि त्याच्यामुळेच माझं सगळे नाते तुटले. सोनाक्षी बोलताना तिचा आवाज जड झाला. डोळ्यात पाणी दाटलं होतं. अर्णवने एक नजर सोनाक्षीकडे पाहिली. मनात विचार करत होता, तू सांगण्याआधीच मला हे सगळं माहिती होतं, पण तुझ्याकडून खरं ऐकायचं होतं की मी चुकीचं आहे की बरोबर. पण तू जे खरं सांगितलंयस त्याने मला गोंधळात टाकलं आहे. अर्णव पुन्हा लॅपटॉपकडे लक्ष देऊ लागला. सोनाक्षी अर्णवजवळ बसत म्हणाली, एकदा विश्वास ठेवून बघा माझ्यावर, कधीही तोडणार नाही, वचन आहे. हा सगळा फालतूपणा बंद कर. मी बाहेर जातोय, अर्णव म्हणाला. जेवण तयार आहे. सुरेखा आजी तुमचीच वाट बघत होत्या. चला मी वाढते, सोनाक्षी म्हणाली आणि अर्णव उठून बाहेर गेला. सोनाक्षी स्वयंपाकघरात गेली. अर्णव डायनिंग टेबलवर पोहोचला, जिथे साहिल आणि सुरेखाजी गप्पा करत होते. अर्णव त्यांच्याजवळ जाऊन बसला. तितक्यात सोनाक्षी जेवण वाढू लागली. काय वहिनी, आज सगळ्यांच्या फेवरेट डिशेस बनवल्यात, काही खास कारण आहे का? हो सोनाक्षी, मलाही तेच वाटलं. निशाली आणि साहिल सोनाक्षीकडे पाहत म्हणाले. सुरेखाजी, जर मी काही मागितलं तर द्याल का? सोनाक्षी सुरेखाजींकडे पाहत म्हणाली. अर्णव मनात म्हणाला, आत्ताच रूममध्ये विश्वासाची गोष्ट करत होती आणि आता आजीकडून काहीतरी मागतेय. किती मतलबी आहे ही. आजी, खूप दिवसांपासून कुठलीही आनंदाची गोष्ट घडलेली नाही, म्हणून मी विचार केला की निशाली ताईचं लग्न लावून द्यावं, सोनाक्षी म्हणाली. तेव्हा निशाली आणि साहिल एकमेकांकडे पाहू लागले. हो, आम्हीही तेच विचार करत होतो माझी मुलगी. अर्णव माझं बाळ,
तू काय म्हणतोस? सुरेखा आजी अर्णवकडे पाहत म्हणाल्या. एकदा ताईला विचारा. तिच्या आयुष्याचा निर्णय असं कोणाच्या बोलण्यावरून होऊ शकत नाही आणि लग्नासाठी मुलगाही लागतो. अर्णव सोनाक्षीकडे कटाक्ष टाकत म्हणाला. म्हणूनच सुरेखा आजी, आम्ही विचार केला आहे की बाहेर कुठे शोधायला नको. आपण साहिल भैयाला आपला जावई बनवूया. जर तुमचं या नात्यावर काही म्हणणं नसेल तर, सोनाक्षी म्हणाली. हे ऐकून निशाली आणि साहिल दोघेही आश्चर्यचकित झाले. तसंच अर्णवही अवाक झाला. मात्र सुरेखा आजीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ही गोष्ट साहिल आणि निशाली यांच्याकडे विचारायला हवी, कारण नातं त्यांनाच निभवायचं आहे. सुरेखा आजी हसत म्हणाल्या. त्यांच्याकडून होकार आहे. आता तुम्ही दोघं सांगा. सोनाक्षी अर्णव आणि सुरेखा आजीकडे पाहत म्हणाली. मला तर साहिल सुरुवातीपासूनच आवडतो आणि त्याच्यासारखा सोबती निशालीला मिळणं कठीण आहे. अर्णव, तू काय म्हणतोस? तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा आजी. सगळी तयारी तर आधीच झाली आहे. मला वाटतं माझी गरज नाही आहे. अर्णव एवढं बोलून आपल्या खोलीत निघून गेला. साहिल आणि निशालीच्या चेहऱ्यावरचं हास्यही फिकं पडलं. तुम्ही दोघं खुश राहा. मी अर्णवला सांभाळून घेईन. तुम्ही दोघांनी खूप वाट पाहिली आहे. आता त्या प्रतीक्षेचा शेवट व्हायला हवा. सोनाक्षी निशाली आणि साहिलला साईड हक करत म्हणाली. सुरेखाजी सोनाक्षीच्या कपाळावर किस घेत म्हणाल्या. माहिती आहे मला, तू सगळं करशील, पण जिथं गरज असेल तिथं सांग. मी माझ्या खोलीत जाते. सुरेखाजी खोलीत निघून गेल्या. सोनाक्षी निशाली आणि साहिलकडे पाहत म्हणाली. आजीने होकार दिलाय. अर्णवही शेवटी होकार देईल. आजचा दिवस नीट एन्जॉय करा. मीही माझ्या खोलीत जाते. सोनाक्षी खोलीत गेली. निशाली साहिलकडे पाहत म्हणाली. चल, थोडं बाहेर जाऊया आणि अर्णवबद्दल जास्त विचार करू नकोस. तो तुझा भाऊ असण्याआधी माझा मित्र आहे आणि आता तर सोनाक्षी आणि आजीही आपल्यासोबत आहेत. म्हणून हे सगळं टेन्शन सोड. चेहऱ्यावर हास्य आण. तू हसलीस की मला चांगलं वाटते. साहिल म्हणाला तर निशालीच्या चेहऱ्यावर स्मित आलं. ती साहिलसोबत बाहेर निघाली. तुला काही हवं आहे का? मी घेऊन येतो. तू स्वतःला काय समजतेस? माझी आजी, माझी बहीण, माझे मित्र सगळ्यांना माझ्याविरुद्ध करून टाकलंस. ते फक्त तुझे नाहीत, माझेही आहेत. आणि हे सगळं मला तुझ्यामुळेच मिळालं. तुझ्या अशा बोलण्यामुळे इतर सगळे समजतील, पण मी नाही. सर्वांपासून दूर राहा. कोणी त्यांना दुखावलं तर मी सहन करणार नाही. आणि जर तू माझ्यासोबत पैशांसाठी आहेस तर फक्त माझ्यासोबत कामाशी काम ठेव. बाकी कोणाशी संबंध ठेवू नको. मी तुमच्यावर प्रेम करते म्हणून तुमच्यासोबत आहे, पैशासाठी नाही. आणि तुमचं कुटुंब हेच माझं कुटुंब आहे आता. प्रेम आणि तू, तेही माझ्यावर? वा, छान अभिनय करतेस. आणि आता तर तुझ्या तोंडात जीभही आली आहे. एका चुकीच्या माणसामुळे प्रेमाला दूर करू नका. आणि तुम्हाला आनंदी व्हायला हवं, कारण तो तुमच्या आयुष्यातून गेला म्हणजे तुम्ही जास्त वेदनांपासून वाचलात. तुझ्या सीमेत राहा. माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची गरज नाही. मी तुमची पत्नी आहे, हा माझा अधिकार आहे. झालं का तुझं नाटक? आता कान उघडून ऐक. तू फक्त माझी गरज आहेस. तुझा माझ्यावर काहीही अधिकार नाही, समजलीस? अर्णव एवढं बोलून पुढे निघाला. तेवढ्यात सोनाक्षी अचानक जमिनीवर कोसळली. अर्णवने वळून पाहिलं तर ती खाली पडलेली होती. तो पटकन धावत आला. तिला उचलून बेडवर झोपवलं आणि मोठ्याने ओरडला. आजी, आजी. अर्णवचा आवाज ऐकून सुरेखाजी खोलीत आल्या तर अर्णव सोनाक्षीचा हात चोळत होता. सुरेखाजी अर्णवकडे पाहू लागल्या. काय झालं माझ्या बाळाला? सुरेखाजी म्हणाल्या तर अर्णवने सोनाक्षीकडे बोट दाखवत म्हटलं. सोनाक्षी अचानक बेशुद्ध झाली आहे. ओह, तुम्ही इथे बसा, मी डॉक्टरला कॉल करतो. सुरेखाजी सोनाक्षीचा हात सोडू लागल्या. अर्णवने डॉक्टरला कॉल केला आणि पुन्हा सोनाक्षीच्या जवळ येऊन बसला. तेवढ्यात निशाली आणि साहिलही तिथं आले आणि सोनाक्षीची अवस्था पाहून ते घाबरून गेले. काही वेळात डॉक्टर आल्या आणि तोपर्यंत सोनाक्षीला शुद्धही आली होती. डॉक्टरने सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगितलं. थोड्या वेळानंतर डॉक्टर बाहेर आल्या तर सुरेखाजी सोनाक्षीकडे पाहत म्हणाल्या. डॉक्टर, माझ्या मुलीला काय झालं? त्यांना थोडी कमजोरी आहे. काळजी घ्या, मी औषधं दिली आहेत, ती वेळेवर द्या आणि उद्या क्लिनिकवर आणा, मी तपासून घेईन, डॉक्टर म्हणाल्या. अर्णवने मान डोलावली. डॉक्टर निघून गेल्या. बाकी सगळ्यांनी सोनाक्षीची काळजी घेण्यास सांगितलं आणि आपापल्या खोलीत गेले. सोनाक्षीने अर्णवकडे पाहिलं. तो निघणारच होता. तिने त्याचा हात पकडत म्हणाली. तुम्ही काय म्हणत होता? की मी तुमची गरज आहे? मला तर वाटतं तुम्ही माझी गरज आहात. तुमच्या डोळ्यात तुमच्या मनातलं स्पष्ट दिसतं. माझ्यासाठी तुमची काळजीच प्रेम आहे.
तुम्ही माझ्यावर प्रेम करत नसाल तरी काही हरकत नाही, पण मी तुमच्यावर खूप प्रेम करते. सोनाक्षीचं बोलणं ऐकून अर्णव एका क्षणासाठी तिच्यात हरवून गेला, पण लगेच त्याने आपला हात सोडवला आणि बाहेर निघून गेला. सोनाक्षीच्या ओठांवर एक हलकी स्माईल उमटली. उद्यानंतर तुम्ही स्वतःहून मला दूर नाही ठेवू शकणार, अर्णव स्वतःशीच म्हणतो. अर्णव, तू तिच्यापासून दूरच राहा. सगळ्यासारख्याच असतात, ही सीमासारखीच आहे, पण का कोणास ठाऊक तिच्याकडे खेचला जातोय. नाही, दूर राहायला हवं. हे सगळं फक्त एक नाटक आहे. अर्णव विचार करत स्टडी रूममध्ये झोपून गेला. दुसरीकडे, हे होऊ शकत नाही. मी कधीच हरू शकत नाही त्या अर्णवपासून, तेही त्याच्या बायकोमुळे. मी त्यांना वेगळं करूनच राहीन. यावेळी अपयशी झाले, पण आत्ता नाही. सीमा, इतका राग चांगला नाही तुझ्यासाठी, वेद म्हणाला. वेद, माझा मूड खूप खराब आहे. कृपया माझ्याशी बोलू नकोस, नाहीतर सगळा राग तुझ्यावर निघेल. वाटलं तर राग काढ, पण माझ्यावर राग काढून काही होणार नाही. थोड्या शांत डोक्याने विचार कर, काय करायचं ते. विचार केलाय मी, आता फक्त तू बघत जा. सीमाच्या ओठांवर विषारी स्मित पसरलं. ते बघून वेदही हसला. नमस्कार आजी. माझी मुली, आता कशी आहेस सोनाक्षी? बिलकुल छान, देवाचे आभार आहे. तू आराम कर, घराचं काम निशाली बघून घेईल. आजी, मी एकदम बरी आहे. मी जर आराम केला तर खरंच आजारी पडेल, आणि मला तुमच्याशी एक खास गोष्ट बोलायची होती. बस अर्णवला येऊ द्या, सोनाक्षी म्हणाली तर सुरेखाजीने मान डोलावली. सोनाक्षी स्वयंपाकघरात गेली. थोड्याच वेळात सगळे नाश्त्यासाठी एकत्र जमले. हो, सांग बाळा, काय बोलायचं होतं? आता सगळे एकत्र जमलेत. नाही आजी, अजून काही लोक आलेले नाहीत. ते आले की सांगते, सोनाक्षी म्हणाली तर सगळे तिला आश्चर्याने पाहू लागले. अर्णव मनातच म्हणतो, आता काय नवीन नाटक करणार आहे. तेवढ्यात सोनाक्षीचा आवाज अर्णवच्या कानात पडतो. ते लोकही आले, सोनाक्षी स्मित करत म्हणाली तर सगळ्यांच्या नजरा समोर गेल्या. सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य होतं. अर्णवच्या डोळ्यात मात्र संताप स्पष्ट दिसत होता. सोनाक्षी बाळा, हे काय आहे? तू सीमाला इथे का बोलावलं? आजी, जी गोष्ट मला सांगायची आहे त्यात हिचा समावेश असणं फार गरजेचं आहे. म्हणजे काय? सुरेखाजी आश्चर्याने म्हणाल्या. म्हणजे आजी, हिला वाटतं की अर्णव आजही हिला आठवतो आणि माझ्याशी चुकीचं वागत आहे, म्हणून मग आम्ही सगळे मिळून पोलिसात तक्रार करायला हवी, बरोबर ना? सोनाक्षी म्हणाली. तेव्हा सगळ्यांचे चेहरे फटकारले. सीमा बरोबरच म्हणते आहे, पण मी तुझ्यासारखी नाही आहे, दुटप्पी नाही. अर्णव तुला विसरून गेला आहे, म्हणूनच प्रेमाने सांगते की माझ्या नवऱ्यापासून लांब राहा. नाहीतर कसं समजवायचं ते मला माहिती आहे. आणि हो, कारण माझ्या पोटात लहानसा अर्णव श्वास घेतोय, म्हणून माझ्या अर्णवपासून दूरच राहा. जर तुझ्यामुळे त्याला त्रास झाला तर मी विसरीन की तू कोण आहेस. आता तू मी इथे नाश्ता करून जाऊ शकतेस किंवा तसंच निघून जाऊ शकते, सोनाक्षी म्हणाली. तेव्हा सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले. अर्णवलाही कळेना की सोनाक्षी असं का बोलते. सीमा पाय आपटत तिथून निघून गेली. काय आहे सोनाक्षी, तू तर सीमाची बोलतीच बंद केलीस, निशाली सोनाक्षीला साईड हक देत म्हणाली. तेव्हा सोनाक्षीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. सुरेखा आजी उठून सोनाक्षीच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाल्या, देव तुला खूप सुखी ठेव. पण जे तू सीमाला सांगितलंस ते खरं आहे का? हो आजी, ते खरं आहे. तुम्ही आजी बनणार आहात, सोनाक्षी अर्णवकडे बघत म्हणाली. अर्णवच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते, पण सगळ्यांसमोर बोलू शकत नव्हता, म्हणून तो जबरदस्ती हसला. खरंच सोनाक्षी, म्हणजे मी आत्या होणार? आणि तो मामा? साहिल मागून येत म्हणाला आणि सगळ्यांच्या नजरा बाहेर वळल्या, जिथे साहिल त्याच्या आईसोबत उभा होता. नमस्कार सुरेखाजी. नमस्कार रीना, कशी आहेस? आम्ही आज इथे तुमच्या साहिलसाठी निशालीचं नातं मागायला आलो आहोत. पण सोनाक्षीच्या खुशखबरीने अजूनच आनंद झाला. हो, देवाने आज हे दिवस दाखवलेत. माझ्या निशालीसाठी इतकं चांगलं नातं आलं आणि माझ्या अर्णवचं मूल मी डोळ्यांनी पाहू शकेन. सुरेखाजी अर्णवच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. फक्त निशालीचं लग्न होऊ दे आणि मग माझ्या पंतवाला डोळ्यांनी पाहीन, मग देव मला आपल्या जवळ नेईन. आजी, आनंदाच्या वेळी असं बोलायचं नसतं. तुम्हालाच तर सगळं सांभाळायचं आहे. आपल्या पंतूला सांभाळायला तुमची साथ लागणार आहे, सोनाक्षी म्हणाली. अर्णव सोनाक्षीच्या चेहऱ्याकडे बघू लागला, जिथे वेगळीच चमक होती. सुरेखा आजी, जेव्हा सगळं चांगलं घडतंय तेव्हा निशाली साहिलचं लग्नही करून टाकूया ना. त्यांचं लग्न करून आनंद साजरा करूया.
अर्णव, तुम्ही काय म्हणता? आजी, तुम्ही जे कराल ते चांगलंच कराल. साहिल निशालीसाठी योग्य आहे. अर्णव साहिलकडे पाहत म्हणाला. ठीक आहे, मग शुक्रवारी लग्न करूया, रीना म्हणाली. इतक्या लवकर? सुरेखा आजी आश्चर्याने म्हणाल्या. सगळं होईल आजी, सोनाक्षी म्हणाली. तू आता गप्प. आता तू फक्त आराम करणार आहेस, काही काम नाही, समजलीस का? सुरेखा आजी थोड्या रागात म्हणाल्या. पण आजी, मी असंच शांत बसू शकत नाही, थोडंफार तरी काम करू दे. हो, आमचं म्हणणं ऐकतेस कुठे तू? सुरेखाजी म्हणाल्या आणि सोनाक्षी हसली. मग पक्क ठरलं, या शुक्रवारी साहिल निशालीचं लग्न. रीना निशालीच्या हातात कंगन घालत म्हणाली, तर सोनाक्षी साहिलला मिठाई भरवत म्हणाली. कॉंग्रॅच्युलेशन्स नंदोईजी. वहिनी, तुम्ही माझी वहिनीच राहाल आणि मी तुमचा भाऊ. साहिल सोनाक्षीला मिठाई भरवत म्हणाला. खूप शुभेच्छा माझ्या भावाला. तू पप्पा होणार आहेस ही खुशखबरी आता स्वतःपासून दूर जाऊ देऊ नकोस. साहिल अर्णवला मिठीत घेत म्हणाला. तू निशालीकडे लक्ष दे. जर माझ्या बहिणीच्या डोळ्यात तुझ्यामुळे अश्रू आले तर मी तुला जिवंत सोडणार नाही. अरे भाऊ, लग्न आधीच धमकी देतोयस का? आदर कर, आता मी तुझा जिजाजी आहे, साहिल म्हणाला. जास्त बोलू नकोस, अजून लग्न झालं नाही. अर्णव त्याच्या पोटावर एक हलकासा घुसा मारत म्हणाला. अरे भाऊ, रागावू नकोस, मी फक्त मजाक करत होतो, साहिल म्हणाला. अर्णव त्याला मिठीत घेत हसला. निशाली साहिल अर्णव आणि सोनाक्षीकडे बघून डोळ्यांनी थँक्यू म्हणाले. सोनाक्षीनेही डोळे झपकावले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. साहिल रीनाजी गेल्यानंतर अर्णव ऑफिससाठी निघून गेला. तुझी बहीण खूपच चालाक आहे. पाहिलंस ना कशी पैसे घेऊन निघून गेली? म्हणजे तिला तुझ्यावर विश्वासच नव्हता. बरोबर म्हणताय तुम्ही, ती सुरुवातीपासून अशीच आहे. तिच्या रूपाचा फायदा घेते, म्हणूनच अर्णव तिच्यासोबत चांगलं वागतोय. जर तो असं वागला नसता तर ती अजून घमंडी झाली असती. बरोबर आहे, पण ती तुझी बहीण आहे, तर तुझं तिच्यावर इतका राग का? कारण ती नेहमी दिखावा करते. माझ्या हक्कावर नेहमी तिने कब्जा केला. हवेलीची सून बनण्याचं स्वप्न माझं होतं आणि तिने ते हिसकावून घेतलं. असं म्हणताना सोनियाच्या डोळ्यातला राग स्पष्ट दिसत होता. सीमा, काय झालं? कुठून येतेस? वेद, ती सोनाक्षी, ती अर्णवच्या बाळाची आई बनणार आहे. तुला कसं कळालं? तिने मला सकाळी फोन करून बोलावलं होतं. मी तिथं गेले आणि ज्या सोनाक्षीला भेटले ती पूर्णपणे बदललेली होती. तिने मला खूप काही सुनावलं. मला काहीच समजत नाही आहे आता. हे सुरेखाजी आणि अर्णव कसे आनंदात राहू शकतात मी अस्तित्वात असताना? वेद, काहीतरी कर. मी अर्णवला आनंदी पाहूच शकत नाही, सीमा चिडून बोलली. तर वेद तिला शांत करत म्हणाला. सीमा, शांत हो, मी काहीतरी विचार करतो. असं म्हणत वेद तिला मिठी मारतो आणि सीमा त्याच्या कुशीत शिरते. दुसरीकडे, आजी, ही घ्या तुमची औषधं आणि हे दूध, लवकर संपवा. हो, आता काहीही न विचार करता घेते. तुझी बातमी दिलीस त्याने तर खरंच आयुष्य फुलवलंय. फक्त तुझ्यामुळेच हे दिवस पाहायला मिळालेत, नाहीतर मी तर सगळी आशाच सोडली होती, सुरेखाजी भावुक म्हणाल्या. आजी, आता सगळं ठीक होईल. चल, आता तू ही विश्रांती घे. सकाळपासून कामं करते आहेस, आता स्वतःची जास्त काळजी घ्यायची आहे तुला. हो आजी, मी जाते, सुरेखाजी म्हणाल्या. सोनाक्षी आपल्या खोलीत आली, जिथे अर्णव बाथरूममध्ये होता. ती कपडे घेऊन अलमारीत लावू लागली. तू मला आधी का नाही सांगितलंस? काय? सोनाक्षी थोडी घाबरत बोलली. जास्त नाटकं करू नकोस, समजलीस का? आपल्या मर्यादेत राहा. मला खरंच काही समजत नाही आहे तुम्ही कशाबद्दल बोलताय. मी तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल बोलतोय. तू गरोदर आहेस हे आधी का नाही सांगितलं मला? कारण सुरेखाजीने सांगितलं होतं की तुम्हाला लहान मुलं खूप आवडतात आणि मला माहीत होतं की माझ्यामुळे तुम्ही पुन्हा कधी बाप होऊ इच्छितच नाहीस. जेव्हा मी आपलं बाळ पाळायचा निर्णय घेतला होता तेव्हा तुम्हाला जास्त त्रास झाला होता, पण नेहमीप्रमाणे तुम्ही ते उघडपणे बोलणार नाहीत. या फालतू गोष्टी माझ्यासमोर करू नकोस. मला काही त्रास वगैरे झाला नाही. मग त्या दिवशी तुम्ही माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये का नाही गेलास? ऑफिसलाही नाही गेलात. तुम्ही थेट आईबाबांच्या कबरीवर गेला होतास, जिथे तुम्ही फक्त दुःखात असतात तेव्हाच जाताच. हो ना? मी चुकते का? मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. मला अजिबात आनंद नाही आहे या बाळासाठी, अर्णव तुटक बोलला. तेव्हा सोनाक्षी त्याचा हात आपल्या पोटावर ठेवून म्हणाली. तुम्ही तुमचं दुःख माझ्याशी शेअर कराल तर ते कमी होईल.
असं बोलून ती त्याला मिठी मारते. अर्णवच्या डोळ्यात पाणी येतं पण तो लपवतो. मग तो तिला अलग करत खोलीतून बाहेर निघून जातो. सोनाक्षी त्याच्याकडे बघते आणि मग आपल्या पोटावर हात ठेवून म्हणते, तुझे बाबा खूपच कठोर झालेत, पण तुझ्या येण्याच्या आधीच मी त्यांना पूर्णपणे बदलवून टाकेन. असं स्वतःशी बोलत ती हसते. दुसरीकडे, तुम्ही आमची मदत करा, आम्ही तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू. तुम्हाला का वाटतं की मी तुमची मदत करेन? कारण तुमच्या डोळ्यांमध्ये खूप इच्छा पाहिल्यात, ज्या कदाचित भरपूर पैशातूनच पूर्ण होतील. का? बरोबर ना? म्हणजे मला काही समजत नाही. नासमजसुद्धा तू मला वाटत नाहीस. पण समजत नसेल तर थेट सांगते. सोनाक्षीच्या आशिकाला तूच मनालीला पाठवलं होतंस आणि ब्लॅकमेल पण तूच केलं पैशांसाठी. पण तुझा प्लॅन फेल झाला. मध्ये साहिल आला ना? तुम्हाला हे सगळं कसं समजलं? सोनिया, घामपूस पाणी पी. मला सगळं माहिती आहे. मी सुद्धा मनालीला गेले होते. अनोळखी व्यक्ती सोनाक्षीला घेऊन जात होता तेव्हा मी विचार करू लागले की अर्णवला आता कुठला नवीन दुश्मन मिळाला. मग लगेच मी माझ्या नवऱ्याला वेदला त्या मुलावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि त्याच्याच माध्यमातून तुझ्या प्लॅनचा सुगावा लागला. माझी इच्छा आहे अर्णवला बर्बाद करायची आणि तुझी इच्छा आहे फक्त पैसा मिळवायचा. सीमा सोनियाकडे पाहत म्हणाली, जर तू माझी इच्छा पूर्ण करायला तयार असशील तर मी तुझी साथ देईन. माझं फक्त एकच लक्ष आहे, पैसा. जसं सोनाक्षी सुखात राहत आहे तसंच मलाही पाहिजे. ठीक आहे, हे घे 5 लाखांचा चेक. आणि अजून काही हवं असेल तर सांग. हाय देवा, एवढा पैसा? तू जे सांगशील मी तेच करेन. काय करायचं आहे ते सांग. सध्या तुझं मनसोक्त जीवन जग. वेळ आली की सांगते काय करायचं ते, सीमा म्हणाली. सोनिया चेक घेऊन घराकडे निघाली तर सीमाच्या चेहऱ्यावर एक जहरी स्मित उमटलं. अर्णव, आम्हाला शॉपिंग मॉलमध्ये ड्रॉप कर. ठीक आहे ताई, पटकन करा, आपल्याला उशीर होतोय. हो, थांब, सोनाक्षी आली की निघूया. असं म्हणत निशाली सोनाक्षीला आवाज देऊ लागली. सोनाक्षी, लवकर कर, उशीर होतोय. आलेच. सोनाक्षी बॅग घेत बाहेर आली. अर्णवने तिला एक नजर पाहिलं आणि गाडीच्या पुढच्या सीटवर जाऊन बसला. अर्णवने निशाली आणि सोनाक्षीला मॉलच्या बाहेर ड्रॉप केलं. निशाली अर्णवकडे पाहत म्हणाली, अर्णव तूही चल, आम्ही एकट्याच आहोत. ताई मला ऑफिसला जायचं आहे, तुम्ही जा. अरे चल ना, 1 तासात काय फरक पडतो. अखेर अर्णवही दोघींसोबत मॉलमध्ये गेला. सोनाक्षी आणि निशाली शॉपिंग करत होते. तेवढ्यात अर्णवच्या फोनवर कॉल आला आणि तो दुसऱ्या बाजूला गेला. सोनाक्षी एक शर्ट बघत होती. हे घे, अर्णववर खूप चांगला दिसेल आणि त्याचा फेवरेट कलरही आहे, निशाली म्हणाली. सोनाक्षीच्या चेहऱ्यावर हसू आलं. तेवढ्यात मॉलमध्ये एकदम गोंधळ उडाला. लोक घाबरून गेले. अर्णवने आवाज ऐकून कॉल कट केला आणि आत धावत आला. काही माणसं बंदुका घेऊन मॉलभर पसरले होते. सर्व लोक एका बाजूला लपले होते. अर्णवची नजर कोपऱ्यात बसलेल्या निशाली आणि सोनाक्षीवर गेली. तो त्यांच्या दिशेने जात असताना एका गुंड्याने अर्णवला पकडलं. ए हिरो, कुठे जातोयस? दुसरा गुंड म्हणाला, याला इथेच रोख. याची एक जण मारली की सरकार आपल्या मागण्या ऐकेल. आधी याचा व्हिडिओ काढून सरकारला पाठव, मग सगळ्यांना एक एक करून मारू. मग त्यांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सोनाक्षीने लगेच तिच्या फोनवरून साहिल आणि पोलिसांना मेसेज केला. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.